जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आदिवासी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष आदिवासी दिन 2024 या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयकुमार गावित यांनी 6 महिन्यात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व आश्रमशाळा करणार डिजिटल। नंदुरबार गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षक कर्मचारी उपस्थिती पडताळणीसाठी बायोमेट्रिक सिस्टीम लावणार। आदिवासी बोलीभाषेतील पाठ्यपुस्तकाचे अनावरण। आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीच्या पोर्टलचे उद्घाटन। आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस उपयोग केला पाहिजे, त्याच अनुषंगाने हा दिवस साजरा करण्याची गरज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयकुमार गावित यांनी व्यक्त केली। आदिवासींना मुख्य प्रवाहात यायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे चांगल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून आश्रमशाळांमधून दर्जेदार शिक्षणासोबतच स्वयं योजनेतून तालुका स्तरावर निधी सुद्धा दिला जात असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयकुमार गावित म्हणाले। राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा डिजिटल करत आहोत। 6 महिन्यात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय आश्रमशाळा डिजिटल होईल। सोबतच नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम लावल्या जात असल्याचे देखील मंत्री डॉक्टर जयकुमार गावित म्हणाले। आज त्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरात असलेल्या तालुका क्रीडा संकुलावर आदिवासी विकास विभागाच्या जागतिक आदिवासी दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, आदिवासी विकास आयुक्त गुंडे, आदिवासी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अप्पा आयुक्त संदीप गोलाईत, आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी नंदुरबार चंद्रकांत पवार, तळोदा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नितिशा माथुर यांच्यासमवेत विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या पोर्टलचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले। या पोर्टलमुळे विदेशात शिकण्यास इच्छुक आदिवासी विद्यार्थ्यांना अर्ज करणे सुलभ होणार असून शक्य तितक्या विद्यार्थ्यांना विदेश शिष्यवृत्तीची सोय केली जाईल, असे यावेळी मंत्री डॉक्टर जयकुमार गावित म्हणाले आहेत। आदिवासी बहुल भागातले स्थलांतर रोखण्यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षणाची सोय केली जात असून त्यांना उद्योगाची व्यवस्था करून देत आहोत। राज्य शासनाने वैयक्तिक लाभासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत। तसेच जात पडताळणीबाबत नव्याने निर्णय घेतला आहे। जात पडताळणीमध्ये चुकीचा निर्णय दिल्यास त्याला रिव्ह्यू घेण्याचा मुभा आणि खोटे प्रमाणपत्र धारकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता नव्याने दिल्याचे यावेळी मंत्री डॉक्टर जयकुमार गावित यांनी सांगितले। आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिकवण्यासाठीच्या पुस्तिकेचे आज यावेळी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले। पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण मिळणार आहे। यावेळी आदिवासी समाजातील विविध मान्यवरांचे व्यासपीठावरून गौरव करण्यात आला, तर राज्यातून आलेल्या काही निवडक आदिवासी पथकांनी यावेळी कलानृत्य देखील सादर केले। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर कांतीलाल टाटिया यांची समयोचित मनोगते झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी आयुक्त गुंडे यांनी केले। यावेळी उपक्रमांचे झाले लोकार्पण। आदिवासी गौरवगीत, परदेशी शिष्यवृत्ती पोर्टल, सन्मान आदिवासी पुरुष योजना, चंद्रपूर एकलव्य कुशल योजना, नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता 5वी ते 10वी मधील विजेते शाळकरी विद्यार्थी, रांगोळी स्पर्धेतील विजेते विद्यार्थी, आदिवासी लोकनृत्यात विविध जिल्ह्यातील सहभागी गट, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय काम करणारे खेळाडू, रिंकी धन्या पावरा, खर्डी धडगाव, क्रीडा क्षेत्र आंतरराष्ट्रीय धावपटू 3000 मीटर धावणे, पायल जितेंद्र नाईक, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार, क्रीडा क्षेत्र नॅशनल हॉकी रीता नरेश वसावे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार, क्रीडा क्षेत्र नॅशनल हॉकी चंचल दारासिंग पावरा, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार, क्रीडा क्षेत्र नॅशनल हॉकी शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार अजय सीताराम भोसले नवागाव शहादा,
शिक्षण क्षेत्र पोलीस उपनिरीक्षकपदी निवड प्रदीप बाबूलाल पावरा तलावडी शहादा. शिक्षण क्षेत्र राज्य विक्रीकरपदी निवड पवन भरत रावताळे आडगाव शहादा. शिक्षण क्षेत्र पोलीस उपनिरीक्षकपदी निवड भुवे राजेश चंद्रकांत पदवीधर प्राथमिक शिक्षक नाशिक. प्रकल्प योजनांच्या लाभांचे वितरण न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजनेतर्गत 33 लाभार्थ्यांना भजनी साहित्य किट वाटप. न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजनेतर्गत 17 लाभार्थ्यांना क्रिकेट साहित्य किट वाटप करण्यात आले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. आयोजित स्पर्धेत हॉकी या खेळात सहभाग घेऊन खेळ प्रकारात तिने उत्तम कामगिरी केलेली आहे. हार्दिक अभिनंदन चंचल. या ठिकाणी पुण्यामध्ये बैठक झाली. आज या ठिकाणी प्राणवायू आनंदाने घेत आहे. हे जंगल टिकवण्याचं काम, अनेक टिकवण्याचं काम या आदिवासी बांधवानं केलं. त्याच्यामध्ये आज मुलीचं आरोग्य चांगलं आहे आणि म्हणून या माणसाने आपलं चांगलं आरोग्य दिलं, त्या माणसाचा गौरव केला पाहिजे. म्हणून आपला दिवस हा आदिवासी बांधवांचा गौरव दिवस म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो. आणि म्हणून आज आम्ही हा आपला बाजार दिन विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करतो. आपण हा साजरा करत असताना सर्व आदिवासी बांधवांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. जोपर्यंत आपण संघटित राहत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळू शकत नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. आज समाजामध्ये खूप असते आणि हे चुकीमुळे, या चुकीमुळे जो काही न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही आणि म्हणून सर्वांनी संघटित असलं पाहिजे. आता दिवस खरं तर संघटितपणानं आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी बांधवांना उभं करण्यासाठी, आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून या दिवसाचा उपयोग केला गेला पाहिजे. आणि म्हणून हा दिवस त्या पद्धतीने साजरा केला पाहिजे. एक दिवस आम्ही आदिवासींनी हा महोत्सव साजरा करायचा आणि आपली सर्व आदिवासी बांधवांची कर्तव्य विसरून जायचं हा आपला दिवस नाही. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं आमच्या आदिवासी बांधवांचं शिक्षण चांगल्या प्रकारचे उच्च प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही सर्वतोपरी आदिवासी विकास प्रयत्न करत आहे. आम्ही आदिवासी त्या शिक्षणासाठी आदिवासी बांधवांना जे शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहे, त्याच्यासाठी जे जी मदत लागेल त्या सर्व मदती करण्याचं आदिवासी विकास विभागानं नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. मला आदिवासी बांधवांना सांगायचं आहे की आपण आपल्या पोरांना शिकायला पाठवा. आता तर राज्य सरकारने सर्व या पद्धतीनं आम्ही आदिवासी मुलींना सर्व शिक्षण मोफत देत होतो आणि त्याच पद्धतीचं शिक्षण आता महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी भगिनींना सरकारने मोफत केलंय. सर्व संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणानं आपल्या सर्व आदिवासी बांधवांना होणार आहे आणि भगिनींना होणार आहे. तुम्हाला जे शिकायचं ते शिका. तुम्हाला सरकार मोफत शिक्षण देणार, सर्व सुविधा तुम्हाला पुरवणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कामावर जातो, मुलांना घेऊन जातो, आपण शिकला नाही आणि म्हणून आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आता येता आलं नाही. सरकारने संधी दिली आहे, त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. मुलांना शाळेमध्ये शिकवा. मुलांना शिक्षणासाठी आम्ही आश्रमशाळा काढल्या आहे, वसतिगृह काढले आहे आणि वेळ पडली तर स्वयं योजनामधून तुम्हाला तालुका स्तरावरही आता आम्ही निधी द्यायला सुरुवात करणार आहे. अशा पद्धतीची व्यवस्था आपण आदिवासी बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, शिक्षणाचं तुम्हाला उच्च प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे.
म्हणून आम्ही सर्व आश्रमशाळा आता डिजिटलाइज करतोय. वसतिगृहामध्ये पण तुम्हाला डिजिटलाइजची सोय करणार आहे. येत्या 6 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व आश्रमशाळा डिजिटलाइज होणार. तुम्हाला जगामध्ये काय चाललंय ते तुम्हाला बघायला मिळेल, ते तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचणी येतील त्यावेळेला तुम्ही नेटवर जाऊन बघू शकाल. या सर्व व्यवस्था आम्ही आश्रमशाळेमध्ये करतो आहे. आपल्याला मला सांगायला आनंद होत आहे, मधल्या काळामध्ये शिक्षणाची व्यवस्था फार वाईट झाली आहे. काय कोणी लक्ष दिलं नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं, सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही नियोजनबद्ध असं कार्यक्रम केला आहे. आता तुम्हाला आणि शिक्षकांना सुद्धा निश्चितपणानं शिस्त लागली पाहिजे. प्रत्येकाला स्वतःची कर्तव्य समजली पाहिजे आणि म्हणून येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही बायोमेट्रिक सर्व नंदुरबार आणि गडचिरोलीच्या आश्रमशाळामध्ये वसतिगृहामध्ये लावणार आहोत. त्याच्यामुळे निश्चितपणानं सर्वांमध्ये शिस्तपणा येईल आणि तुम्हाला शिक्षणामध्ये किंवा शिस्तीमध्ये निश्चितपणे फरक पडायला दिसेल. कारण हे अत्यंत गरजेचं आहे. शिकवायचं नाही, वेळेवर जायचं नाही, या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहे आणि म्हणून त्याच्यात आम्ही सुधारणा करतो आहे. आज आम्ही या ठिकाणी पोर्टलचं सुरुवात केली. जे पूर्ण परदेशामध्ये जायचे त्या मुलांना अर्ज करायचा तर प्रकल्प कार्यालयामध्ये अर्ज करायचा, तिथून एटीसी जाणार, तिथून आयुक्तालयात जाणार आणि मंत्रालयात जायचा. आता तुम्ही ऑनलाईन केलं, डायरेक्ट मंत्रालयात जाणार, तुम्हाला बाकीचा त्रास होणार नाही, वेळ लागणार नाही. आणि आता ठरवलं आहे जितक्या मुलांना परदेशात शिकायला जायचं असेल त्या सर्वांची आम्ही व्यवस्था करतो आहे. ज्यांना PhD करायची असेल त्या PhDचीही व्यवस्था करतो आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, जे जे शिकायचं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सोय करतो आहे. अशा पद्धतीनं शिक्षणामध्ये सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही शिक्षणाबरोबर रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये आपले बांधव वेगवेगळ्या राज्यामध्ये स्थलांतर होतात, ते स्थलांतर होऊ नये म्हणून आम्ही महिला बचत गटांना प्रशिक्षणाच्या सुविधा देतो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षणासाठी सुविधा देत असताना त्यांना उद्योगाची व्यवस्था करतो आहे. त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही सातत्यानं सुरू केलं आहे. एवढंच नाही, पूर्वी केंद्र सरकारमधून आम्हाला NSFDC मधून पैसे यायचे, त्याच्यामधून आम्ही योजना सुरू केली. आता तर आम्ही राज्य सरकारमधून ही नवीन योजना सुरू केली आहे. त्यामुळे या राज्य सरकारमधून तुम्हाला कर्ज मिळतील, महिलांना बचत गटांना मिळतील, सोसायटींना मिळतील, त्याबरोबर वैयक्तिक मिळतील, वाहनासाठी मिळतील. तुम्हाला जो व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायासाठी आम्ही तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो आहे. त्याचबरोबर आम्ही वैयक्तिक योजनांसाठी पण या ठिकाणी नवीन योजना राज्य सरकारची सुरू केली आहे आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी जाहिरात दिली आहे आणि ती जाहिरात 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला भरायचा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची मदत करू शकू. अशा पद्धतीने रोजगाराच्या सुविधा पण आपण उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर स्किल, तुमच्यामधलं जे स्किल आहे त्या स्किलचं ट्रेनिंग घेऊन तुम्हाला व्यवसाय द्यायचं, नोकरी द्यायचं, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला मदत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इरिगेशन, सिंचन झालं पाहिजे. आपल्या भागामध्ये नद्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आहेत, धरणं आहेत. त्या धरणामधून तुम्हाला शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आपल्याकडे शेती आहे, पाणी आहे, ते आपल्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेतीचं उत्पन्न वाढेल, उद्योग वाढतील आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी करतो आहे. आपण डोंगर भागामध्ये राहतो, आजपर्यंत रस्ते तुटले नाही आणि म्हणून प्रत्येक पाडा, प्रत्येक गाव, प्रत्येक घर हे रस्त्याने जोडलं गेले पाहिजे. म्हणून आम्हाला पूर्वी लहान लहान रस्ते घेता येत नव्हते, म्हणून मी निर्णय घेतला या पुढच्या काळामध्ये कुठल्याही गावाला कुठलाही रस्ता करायचा असेल तर आम्हाला त्या नॉन प्लॅन आहे किंवा प्लॅन आहे त्याची गरज भासू नये. म्हणून भगवान बिरसा मुंडा नावाच्या जोड रस्ता नावानं आपण योजना केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून सर्व गाव पाडे वस्त्या आपण आता जोडणार आहोत. येत्या 2 वर्षामध्ये एकही पाडा एकही वस्ती असं राहणार नाही की ज्याच्या माध्यमातून
आम्हाला या ठिकाणी एकही गाव पाडा रस्ता जोडलेला नसेल. आणि अशा पद्धतीने ही व्यवस्था आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करतो. त्याचबरोबर प्रत्येक पाड्यामध्ये विजेची सोय झाली पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये धडगाव आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये विजेची सोय झालेली नाही आणि अशा पद्धतीनं अजून पाडे वंचित आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यावेळेला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं प्रस्ताव पाडा आणि वस्ती हे जोडले गेले पाहिजे, हे विजेने जोडले गेले पाहिजे, त्याचबरोबर इंटरनेट जोडले गेले पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी जो निधी लागतो तो निधी आम्ही उपलब्ध करून देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. अशा पद्धतीनं प्रत्येक गाव पाडा पाण्याने विजेने सर्व गोष्टीने जोडला गेला पाहिजे ही भूमिका आम्ही स्वीकारली. आणि त्या भूमिकेमधून या ठिकाणी आपल्याला हे जोडले गेले की तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध होतील. तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी त्याचा निश्चितपणाने फायदा होईल. आणि म्हणून आपण आपल्या विकासाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. लोक आपल्या अज्ञानाचा फायदा घेतात, तुमच्यामध्ये जुफी माजवतात, तुम्हाला खोटे बोलतात, तुमच्यामध्ये भूल थापा देऊन तुम्हाला दुसऱ्या दिशेने नेण्याचं काम या ठिकाणी होत आहे. ते होऊ नये म्हणून आपण शिक्षण घेत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही गोष्ट माझ्या हिताची आहे किंवा नाही, हे मी करतो हे आपल्या फायद्याचं आहे की नाही हे बघण्याची गरज आहे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण कुठलीही गोष्ट करत असताना विचारपूर्वक करण्याची गरज आहे. याच्यात माझं नुकसान आहे की नाही ते आपण बघितलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ज्या योजना केल्या त्या योजनांचा लाभ घ्या. आणि शिक्षण निश्चितपणानं आपल्याला सर्वांना मिळालं पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे यासाठी आपण निश्चितपणानं मदत करा. आणि शेवटी आदिवासी विश्व दिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या आयुष्याची वाटचाल एका विकासाच्या दिशेने या ठिकाणी होईल. सर्व आदिवासी बांधव एकत्र राहून एकत्रितपणानं लढा देतील आणि आपल्याला त्याच्यामधून न्याय मिळेल यासाठी निश्चितपणानं केलं पाहिजे. आता जात पडताळणीच्या बाबतीमध्ये आम्ही आता नवीन निर्णय घेतला आहे. पूर्वी आम्ही जात पडताळणीचा दाखला देत असताना काही चुकीचं दिलं गेलं तर ते आम्हाला रिव्ह्यू करता येत नव्हतं, ते पुन्हा तपासता येत नव्हतं. ते आता तपासण्याच्या अधिकाऱ्यांना दिला आणि ज्याने खोटं घेतलं आहे खोटं दिलं आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं सुद्धा स्पष्टता नव्हती, ती आता आम्ही स्पष्टता दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आमचे अधिकारी आहेत ते देताना दबावाखाली किंवा काही अडचणीमध्ये येत होते त्यांना सुद्धा संरक्षण देण्याची आम्ही तरतूद केली आहे. पूर्वी डायरेक्ट कोर्टात जाता येत होतं, आता कोर्टात तुम्हाला न जाता त्याच्या अगोदर आम्ही एक समिती अपील अथॉरिटी निर्माण करतो आहे आणि त्या अपील अथॉरिटीचा फायदा निश्चितपणानं बाकीच्यांना घेता येईल. अशा पद्धतीनं या आदिवासी विकास विभागाची वाटचाल एक चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्हाला बाकीचे बचत गट सर्वांना वेगवेगळ्या जण गायी असतील बकऱ्या असतील हे सुद्धा पालन करून 2 पैसे आपल्याला मिळवत आले त्या दृष्टीने आपण करतो. पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण या कार्यक्रमात तुम्ही भाग घेतला, आपलं कला दाखवली, आपलं कौशल्य दाखवलं. या कलाकारांना सुद्धा आम्ही वेगवेगळं साहित्य जे लागतं ते देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं सर्व आदिवासी बांधव आदिवासी बांधवांवर प्रेम करणारे सर्व जनतेचं मी मनापासून स्वागत करतो. आणि या विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्या कारणानं आजचा विश्व आदिवासी गौरव दिवस युनोने जाहीर केला त्याचं निश्चितपणानं पालन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न आदिवासी बांधव करतील याचा मला संपूर्ण विश्वास आहे. आणि या आदिवासी दिवसाच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये खेड्यापाड्यांमध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये स्वतंत्र सर्व आपले ग्रुप साजरा करत असतात आणि अत्यंत आनंदानं एकोपानं हा साजरा करत असतात. आणि अशा पद्धतीने हा दरवर्षी आपण साजरा करत असतो. तर आजच्या या दिवसाच्या निमित्तानं राज्यस्तरीय महोत्सव आपण नंदुरबार येथे 3 दिवस घेतला. पहिल्या दिवशी आपण वेगवेगळे
कलाकार आले होते, कॉलेजची मुलं, शाळेतली मुलं यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेतल्या आणि त्यांच्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्यांना आपण बक्षिसे सुद्धा दिली. दुसऱ्या दिवशी राज्यामधले आणि लोकल जे काही कलाकार आले होते, कला पदकं होती, त्या पदकांचे आपण या ठिकाणी स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धा अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडल्या आणि त्या स्पर्धकांना आज आपण या ठिकाणी 9 ऑगस्टला या ठिकाणी आपण त्यांना पारितोषिक दिली आहे. आज क्रांती दिवसही होता. आज या ठिकाणी विश्व आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस या सर्वांना आपण या ठिकाणी त्यांचं स्मरण करून त्यांचं अभिवादन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि हे दोन्ही महोत्सव आपण या ठिकाणी आज साजरे केलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही आदिवासी विकास विभागाचं आज एक पोर्टल आम्ही लॉन्च केलं आहे. ते पोर्टल परदेशी जे विद्यार्थी शिकायला जातात त्यांचं अर्ज स्वीकारणं आणि अर्ज स्वीकारून त्याच्यावर निर्णय घेणं. पूर्वी आम्ही मुलांचे अर्ज प्रकल्प कार्यालयाला यायचे, तिथून अप्पर आयुक्तांकडे जायचे, त्यांच्याकडून आयुक्ताकडे जायचे आणि मग मंत्रालयात जायचं. आता त्या पोर्टलवर डायरेक्ट ऑनलाईन आपण मंत्रालयात जाणार, त्याच्यामुळे वेळ वाचणार. काही जर अडचणी असली तर ताबडतोब आपण प्रकल्प कार्यालयाला कळवून त्यांचे जे त्रुट्या असतील किंवा काही कागदांची गरज असेल ती आपण त्यांना त्या ठिकाणी मागून घेणार आहेत. आणि आम्ही दुसरं हे केलं आहे की ज्याला परदेशात जायचं आहे त्याला पूर्वी परीक्षेला जायला अडचणी राहायच्या, पासपोर्ट काढायला अडचणी यायच्या, तर याच्या अडचणीसाठी जे काही निधी किंवा मदत लागेल ती आदिवासी विकास विभाग त्यांना सर्व मदत करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणाने त्याचा एक फायदा विद्यार्थ्यालाही होईल. जे विद्यार्थी वंचित राहायचे ते सुद्धा वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही आदिवासी विकास विभाग घेतो आहे. म्हणजे ज्याला त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये काही त्याची स्वतःची अडचण नसेल तर त्याच्यामध्ये अडचण येणार नाही याची काळजी आपण याच्या माध्यमातून घेतो आहे. तसंच आपण या ठिकाणी फेस रीडिंग म्हणजे बायोमेट्रिकचा एक प्रकार आहे, तो आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे 2 जे बहुल आदिवासी जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये आपण या 2 महिन्यामध्ये सर्वीकडे लावणार आहे. त्याच्यामुळे मुलं वेळेवर येणं, शिक्षक वेळेवर येणं, त्यांचे शिक्षण वेळेवर होईल आणि त्यामुळे याचा फायदा चांगल्या रीतीने होईल आणि शिस्त पण येईल आणि कोण काम चुकार आहे, कोण वेळेवर येत नाही हे सुद्धा माहिती होईल. म्हणजे मागच्या काळामध्ये जो त्रास व्हायचा, बरेचसे शिक्षक जायचे नाही किंवा उशिरा जायचं ते होणार नाही आणि त्यामुळे त्याचा एक फायदा होईल. ते आम्ही या 2-3 महिन्यात पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये आम्ही याची सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही नवीन 2 योजना सबली वित्तीय महामंडळाच्या आपण सुरू केलेल्या आहेत. एक आहे केंद्र सरकारची योजना होती NSFDC, ते कर्ज द्यायचे. त्या धर्तीवर आणि महाराष्ट्रामध्ये आपण महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, भाऊसाहेब पाटील महामंडळ आहे. या सर्व योजना जे त्या विभागामध्ये चालू होत्या ते आपण आदिवासी विभागाला या वर्षापासून सुरू केलं आणि त्याचंही 2 दिवसापूर्वी आपण जाहिराती दिलेली आहे. त्याचबरोबर जे काही बचत गट आहे, विविध कार्यकारी सोसायटी आहे, खाजगी संस्था आहे आणि शेतकरी उत्पादक गट आहे, यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक योजना या वर्षापासून राज्यामध्ये सुरू केली, ज्याच्या माध्यमातून लहान लहान व्यवसाय करायला या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करणार आहोत. अशा पद्धतीनं जे काही स्थलांतर होतात लोक, त्यांच्या वैयक्तिक योजना म्हणजे सांघिक योजना यांना आम्ही निधी उपलब्ध करून त्या भागाच्या विकासासाठी निश्चित त्यांना मदत होईल याची आम्ही व्यवस्था करतो आहे. सर्वात महत्त्वाचं आमचे जात पडताळणी जे कार्यालय होते त्याचा कायदा होता आमचा. पूर्वी आम्ही कायदा केला होता कास्ट सर्टिफिकेट देण्याचा, तर त्याच्यामध्ये आम्ही थोडासा बदल केलेला आहे. जात पडताळणीचे जे कायदे होते त्याच्यामध्ये पूर्वी एखाद्याला आम्ही दाखला दिला आणि नंतर चुकून लक्षात आलं की हे चुकीचं दिलं गेलं आहे, तर ते ओपन करता येत नव्हतं आम्हाला, म्हणजे रिव्ह्यू करता येत नव्हता. ते रिव्ह्यू करण्याचे अधिकार आता आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
त्याचबरोबर खोटे दाखले देणारे आणि घेणारे होते, त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायचं असं मोगम होतं. परंतु आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि स्पेसिफिकली त्यांच्यावर गुन्हे दाखल आता होणार. गुन्हे दाखल करण्याचा कायदा पण आपण करून दिला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, त्याच्यामुळे भीती निर्माण होईल. खोटे दाखले घेणारे आणि हे निश्चितपणानं कमी होतील अशी आम्हाला आशा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे अधिकारी हे दाखले द्यायचे, हे दाखले तपासायचे आणि दाखले द्यायचे, त्यावेळेला काही वेळेला त्यांच्यावर आरोप व्हायचे आणि त्यांना निश्चितपणानं त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायचे किंवा दंड व्हायचा. आता ती पण आपण काढून टाकलेली आहे. पूर्वी आपल्या अधिकाऱ्यांनी दाखले दिल्यानंतर लगेच त्यांना कोर्टात जायचे. यापुढे कोर्टात त्यांना दाखल्यामध्ये आपण आपले पार्टी केली आहे, त्यांच्याकडे जाता येईल आणि त्याच्यानंतर ते पुढे जातील. अशा पद्धतीचं आम्ही आदिवासी विकास विभागानं निश्चितपणानं चांगले निर्णय आम्ही घेतलेले आहेत. सरकारनं एक पॉलिसी आणली की मुलांना वेगवेगळ्या भागामध्ये मुलं राहतात, वेगवेगळ्या बोलीभाषा आहे, ते शिकत असताना सुरुवातीला त्यांना अडचण जाते आणि म्हणून पहिले, दुसरी, तिसरी आणि चौथीचे वर्ग आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये आपण शिक्षण द्यायचं. म्हणजे त्यांची भाषा शिकवत असताना त्यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदीचे शब्द पण त्यांना आले पाहिजे, जेणेकरून चौथीनंतर चांगल्या रीतीने ते सर्व विषयाचा अभ्यास चांगला करू शकतील, समजू शकतील आणि ती सुरुवात आम्ही केलेली आहे.